नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये. आता टायटल बघून तुम्हाला समजलंच असेल की मी कोणत्या रिझनवरून व्हिडिओ बनवते. तर आता पहिलंच सांगते, मी कोणी फेमस वगैरे नाही आहे किंवा माझे खूप सारे सबस्क्रायबर आहे, अशातलाही काहीच विषय नाही आहे. तर झालं असं की मी जे टायटल टाकलं आहे की मला यूट्यूबकडून फायदा होतो आहे. आणि हो, मी खरंच सांगते मला यूट्यूबकडून फायदा होतोय. आता जरी माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं नसलं, तरीसुद्धा मला फायदा होतोय त्याच्याकडून. आता कसा होतोय ते मी तुम्हाला सांगते, व्हिडिओ न वाढवता. आता अगोदर मी सांगते, एक बाळ झाल्याच्यानंतर एका आईची, एका मुलीची लाईफ पूर्ण चेंज होऊन जाते. खूप साऱ्या प्रॉब्लेम असतात. घरातलं पण बघायचं, बाळाचं बघायचं, स्वतःकडं पण लक्ष द्यायचं आणि ह्या सगळ्या ह्याच्यात ती स्वतःला विसरून जाते. मेन म्हणजे ती खरं म्हणजे तिच्या बाळाकडं आणि घराकडंच लक्ष देते. आता ह्या सगळ्या ह्याच्यात झालं असं, की काय असतं ना, की कोणी असं म्हणजे आपल्याला असं टोचून बोलून जातं किंवा काही गोष्टी असं बोलून जातं. तर त्या गोष्टीला आपल्याला त्यांना काही रिप्लाय देता येत नाही किंवा काही बोलता येत नाही. तर काही बोलता येत नाही. आपण तोंडावर बोलू शकतोय प्रत्येकाच्या आणि हे प्रत्येकजण बोलू शकतंय. पण काय असतं ना, एखाद्याचं म्हणजे मान ठेवावा लागतो आणि आपल्या आई आपल्याला ते शिकवलेलं असतं, की समोरच्याची मान मर्यादा ठेवूनच आपण वागायचं, त्यांचा मान मर्यादा ठेवूनच आपण बोलायचं. पण काय असतं ना, की कोणाकोणाला अशी घाण सवय असते, की ते अचानक टोचून बोलतात. त्यांना त्या गोष्टीचं काही वाटत नाही. पण समोरच्याचं त्या गोष्टीमुळं किती मन दुखतं, हे समोरच्यालाच माहिती असतं. आता ह्या गोष्टी मला असं मी खरं सांगते, मी कोणाशी अशी लवकर काही गोष्टी शेअर करत नाही. पण हे व्हिडिओ जेव्हापासून बनवायला लागले तेव्हापासून मी खूप हॅप्पी राहते, खूप आनंदात राहते. कारण काय होतं, ज्या माझ्या मनातल्या गोष्टी आहेत, तर त्या मी अशा डायरेक्टली व्हिडिओच्या माध्यमातून बोलून टाकते. माझं मन असं हलकं होतं. मला एकदम मोकळं वाटतं मी जे बोलल्याच्यानंतर, की ज्या गोष्टी मी तोंडावर नाही बोलू शकत. आता मी व्हिडिओ बनवताना असं काही वाईट वगैरे काही बोलत नाही. पण समोरच्याला ती गोष्ट त्याची चूक समजली पाहिजे, की आपण पण त्यांना असं काही बोलायला नको टोचून वगैरे, की ज्या गोष्टीने समोरच्याला त्रास होईल. तर आणि याच्या पलीकडं बऱ्याच काही गोष्टी आहेत, की मी माझ्या स्वतःकडे लक्ष द्यायला लागली आहे. अगोदर जे मी माझ्याकडे लक्ष देत नव्हते. तर एक व्हिडिओ बनवायला लागल्यापासून असं वाटायला लागलं, की अरे नको आपण व्हिडिओ बनवते, थोडंसं नीटनेटकं तरी दिसलं पाहिजे. म्हणजे अक्षरशः मी सांगते 2-2, 3-3 दिवस मी केससुद्धा विचारत नव्हते. पण आता लक्ष देते जरा स्वतःकडं, स्वतःच्या हेल्थकडं आणि मला आनंद होतोय ह्या गोष्टीमध्ये व्हिडिओ बनवण्यामध्ये. आणि हो, आज मला यश नाही भेटतंय असं लगेच यश कोणत्याच गोष्टीत भेटत नाही. पण हो, मला माहिती आहे शेवट पण थेट होईल आणि मला एक दिवस, एक ना एक दिवस मला यश ह्या गोष्टीत भेटणारच आहे. मी जो मार्ग निवडला आहे, तर तो चुकीचा नाही आहे किंवा काही त्यांनी माझं वाईट होणार आहे असंही काही नाही. कारण मी काही चुकीचं शेअर करत नाही, काही चुकीचं दाखवितही नाही. आणि मेन म्हणजे मला अशी लाँग व्हिडिओ बनवता येत नाही. तर असं ट्राय करते आता इथून पुढं लाँग व्हिडिओ पण ट्राय करत जाईल आणि जे माझे सबस्क्रायबर आहेत, त्यांना सगळ्यांना मनापासून धन्यवाद. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलंस आणि जे नवीन आहेत, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच सगळ्यांचं प्रेम राहू द्या. व्हिडिओ शेअर करा, आवडला असेल तर लाईक करा. बाय बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.